जीएम पिकांविषयी पंतप्रधानांची आग्रही भूमिका, सरकारी गहू खरेदी 40% वाढण्याची शक्यता, कडधान्य निर्यातीवरची बंदी उठवा कृषी विभाग, देशात साखर उत्पादन 4% घटण्याचा अंदाज आणि हवामानाच्या अचूक अंदाजासाठी एचपीसी सिस्टीम उभारणार। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। जनुकीय बदल केलेल्या पिकांविषयीच्या अशास्त्रीय पूर्वग्रहांना बळी पडता कामा नये अशा शब्दांमध्ये पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांनी बीटी पिकांची पाठराखण केली आहे। आरोग्यविषयक सुरक्षिततेशी मुळीच तडजोड नको, परंतु या पिकांविषयीच्या अशास्त्रीय प्रचाराला धूप घालू नये असं मत डॉक्टर सिंह यांनी 101व्या राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन करताना व्यक्त केलं। भारतात जनुकीय बदल केलेल्या पिकांना परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून दोन मतप्रवाह आहेत। अनेक पक्ष आणि संघटनांचा या पिकांना विरोध आहे। देशात सध्या बीटी कापसाची लागवड केली जाते, परंतु खाद्य पिकांच्या जीएम वाणांना परवानगी देऊ नये यासाठी हे पक्ष आणि संघटना आग्रही आहेत। जीएम पिके आरोग्यासाठी हानिकारक आहेत असा त्यांचा दावा आहे। या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं हे विधान महत्त्वपूर्ण मानलं जातंय। देशात यंदा गव्हाचं विक्रमी उत्पादन होण्याची चिन्ह असल्यामुळे सरकारी गहू खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 40% वाढ होण्याची शक्यता आहे। गव्हाची वेळेवर पेरणी, नवीन आणि हवामान प्रतिकारक वाण आणि वेळेवर झालेला पाऊस यामुळे यंदा गव्हाच्या उत्पादनात विक्रमी वाढ होण्याचा अंदाज आहे। भारतीय अन्न महामंडळाने अद्याप गहू खरेदीचा अंतिम आराखडा तयार केलेला नाही, परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा महामंडळ सुमारे 350 लाख टन गहू खरेदी करण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत ही खरेदी 40% जास्त आहे। सन 2012-13 साली महामंडळाने 250 लाख टन गहू खरेदी केला होता। वास्तविक 440 लाख टन गहू खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, परंतु पंजाब हरियाणामध्ये पावसामुळे पिकाचं झालेलं नुकसान आणि मध्य प्रदेशात खासगी व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या खरेदीमुळे उद्दिष्ट गाठता आलं नाही। कडधान्यांच्या निर्यातीवर गेल्या 8 वर्षांपासून घालण्यात आलेली बंदी उठवण्यात यावी अशी मागणी केंद्रीय कृषी विभाग मंत्रिमंडळापुढे करणार आहे। यंदा देशात कडधान्यांचे उत्पादन वाढवण्याच्या शक्यतेमुळे स्थानिक बाजारपेठेत कडधान्यांचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षाही खाली गेले आहेत। त्यामुळे कडधान्य निर्यातीची मागणी जोर धरतीये। इंडियन पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशननेही कडधान्यांच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याची मागणी केली आहे। कडधान्यांची निर्यात खुली झाली तर शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेत चांगला दर मिळेल। परिणामी येणाऱ्या वर्षांमध्ये शेतकऱ्यांना कडधान्यांचा पेरा अधिक वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकेल अशी असोसिएशनची भूमिका आहे। देशात यंदा साखरेचं उत्पादन 4% घटून 240 लाख टन होण्याचा अंदाज आहे। प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये प्रतिकूल हवामानामुळे ऊसाचं उत्पादन तसंच साखरेचा उतारा घटल्यानं ही स्थिती उद्भवल्याचं सूत्रांनी सांगितलंय। भारत हा जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे। भारतात साखर उत्पादन घटणार असल्यामुळे निर्यातीसाठी कमी साखर उपलब्ध होणार आहे। तसंच स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता असल्यामुळे निर्यात फारशी आकर्षक ठरणार नाही। परिणामी जागतिक पातळीवर गेल्या 3.5 वर्षातील निच्चांकी पातळीवर गेलेल्या साखरेच्या किमतीमध्ये यंदा वाढ होण्याची शक्यता आहे। हवामानाविषयक अचूक अंदाज वर्तवता यावेत यासाठी 12व्या पंचवार्षिक योजनेत हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग सिस्टीम उभारण्यात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहाराविषयक समितीनं मंजुरी दिली आहे। या प्रकल्पासाठी एकूण सुमारे 567 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। एचपीसी सिस्टीम आणि अधिक प्रगत कॉम्प्युटिंग पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे हवामान, वातावरण आणि समुद्रविषयक अंदाजांमध्ये अधिक अचूकता आणणं शक्य होणार आहे। शेती, मासेमारी आणि इतर क्षेत्रासाठीही या सेवांचा उपयोग होणार आहे। शेजारी देशांनाही या सुविधा पुरवल्या जाणार आहेत। 12व्या पंचवार्षिक योजनेत 2 टप्प्यात एचपीसी सिस्टीमची उभारणी करण्यात येणार आहे। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरिओलॉजी आणि द नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फॉरकास्टिंग या संस्थांचा या प्रकल्पात महत्त्वपूर्ण सहभाग राहणार आहे। उन्हाळी भुईमुगासाठी रान तयार करावं, एक नांगराची पाळी देऊन 2 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात। चांगलं कुजलेलं 20 गाड्या शेणखत प्रति हेक्टरी घालावं। पेरणीसाठी एसबी 11, जेएल 286, टीपीजी 41, टीएजी 24, टीजी 26, जेएल 501 यापैकी एका वाणाची निवड करावी। आता पाहूया
सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटल प्रमाणे: बटाटा कमाल 1000 रुपये किमान 700 रुपये, भेंडी कमाल 3500 रुपये किमान 3000 रुपये, फ्लॉवर कमाल 600 रुपये किमान 500 रुपये, गाजर कमाल 1000 रुपये किमान 600 रुपये, काकडी कमाल 2000 रुपये किमान 1500 रुपये, कारले कमाल 3000 रुपये किमान 2500 रुपये, टोमॅटो कमाल 600 रुपये किमान 500 रुपये, वांगी कमाल 1000 रुपये किमान 800 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता आहे. तसंच विदर्भात 13 फेब्रुवारी नंतर पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे: मुंबई कमाल 28 अंश सेल्सिअस किमान 16 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 13 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 15 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 28 अंश सेल्सिअस किमान 11 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 28 अंश सेल्सिअस किमान 14 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 13 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 15 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 12 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आहे. आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पण इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. कोणताही व्यवसाय म्हटला की त्यामध्ये चढ उतार, अनुकूल प्रतिकूल परिस्थिती हे नेहमी असतंच. शेती व्यवसायात याचं प्रमाण थोडं जास्त असतं. याचं कारण निसर्गावर अवलंबून असणं. पण यावरही अनेक उपाय, योजना, संशोधन नेहमी कृषी तज्ज्ञांकडून होत असतं. मार्गदर्शनही दिलं जातं. आणि त्यामुळंच शेती व्यवसाय आता स्थिर स्वरूपात उत्पन्न मिळवून देण्यास समर्थ बनत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावचे रेवणप्पा सिद्धराम इंडे यांनी असंच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डाळिंब लागवडीचं तंत्र आत्मसात केलं. माझी शेती कोरड्याहून 12 एकर शेती होती. त्याच्यापुढं इथं काय जमिनीमुळं मी काही दिवस 1994मध्ये पंढरपूर तिकडं भागामध्ये कामासाठी गेलो आहे. म्हणजे तिकडं म्हणजे त्या लोकांची तिकडं शेती प्रगतीची शेती पाहून 4 वर्ष काम करून परत मी गावी 98 साली गावी परत आलो. परत आल्यावर माझी काहीतरी घडायला पाहिजे ह्या हिशोबाने एक छोटासा विहीर घेतलो. विहीर घेऊन त्याच्या खाली थोडे 2-4 वर्ष आपलं
ऊसाची शेती वगैरे तूर वगैरे असे करून नंतर मला कृषी ऑफिसकडून तालुका कृषी अधिकारीकडून ते मार्गदर्शन मला डाळिंब वगैरे लावायला आणि आंबा असे पिकं काहीतरी आपण केल्याशिवाय तुम्हाला भविष्यकाळामध्ये पैसे मिळणार नाही असे त्यांनी सांगितल्यावर मी माझ्या शेतात खड्डा घेऊन भगवा जातीचे 277 झाडं 1 हेक्टर ह्या हिशोबाने लावलो आणि आता माझी दरवर्षी 2-4 लाख रुपये अगदी समाधानाचं उत्पन्न यायला लागलेलं आहे आणि माझी आता म्हणजे पूर्वीपेक्षा आता मी समाधानी आहे आणि सर्व म्हणजे दरवर्षी आम्ही उन्हाळ्यामध्ये खरबूज कलिंगड अशा मल्चिंग पेपरवर पिकं घेतोय. पाण्याची कमतरता असल्यामुळं ठिबक सिंचनाद्वारे बागेला पाणी दिलं. त्यामुळं पाण्याचा नियोजनबद्ध असा योग्य वापर डाळिंब उत्पादनावर चांगला परिणाम घडवण्यास कारणीभूत झाला. केशरी रंगांच्या रसरशीत अशा डाळिंबांनी लगडलेल्या बागेकडे पाहून रेवणप्पा इंडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत आणि वेळोवेळी कृषी तज्ज्ञांकडून सल्ला मार्गदर्शन घेतल्याचं लक्षात येतं. मी डाळिंबाशी दरवर्षी आंबेबार घेतो. म्हणजे आंबेबार घेतल्यामुळं त्याला 2-3 महिने ह्याच्या अगोदर आम्ही रेस्ट दिलेलं असते. त्याच्यानंतर पाणी बंद केलं असलेलं असतं तर नंतर ते खड्डा बिड्डा घेऊन त्याच्यामध्ये शेणखतं वगैरे आणि रासायनिक खतं निंबोळी असे सगळं खड्डा भरून घेतो. खड्डा भरून घेतल्यावर ते आपण इस्रायलचं स्प्रे करून पानगळ छाटणी करून इस्रायलचं स्प्रे करून पानगळ वगैरे करतो आणि ते त्याच्यानंतर त्याच्यावर आपण नोवान रोको असे औषधं वापर करतो. कीटकनाशक नोवान वगैरे असे मारतो आणि त्याच्यानंतर ते आम्ही पाण्याची व्यवस्था पण ते सगळे मी ड्रिपने केलेलं आहे. सगळं डाळिंबाची काय निघतं ते माल मी सोलापूर मार्केटला करतो ते आणि मला त्याच्यापासून काय ते 40-50-60 रुपये असे भाव मिळतं एका किलो पर किलोला. आणि साधारण एका झाडाला 20-25 किलो माल भेटतं आणि सर्व माझी दरवर्षाला 7-8 टन त्याचे उत्पन्न निघतं आहे आणि सरासरी भाव 50-60 असे भाव मिळतात आणि एक माझी दरवर्षी मला 3-4 लाख रुपये उत्पन्न हे EGS मार्फत मला एक खर्च वजा जाता जाऊन मला 1-2-2.5 लाख रुपये मिळत आहे. गोड तुरट चवीचं डाळिंब हे फळ त्याच्या औषधी गुणधर्मामुळं सर्व फळांमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्यामुळं त्याला देशात परदेशात मागणी भरपूर आहे. याचा फायदा डाळिंब बागायतदारांना नक्कीच होईल, पण त्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावच्या रेवणप्पा इंडे यांच्यासारखं प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डाळिंब शेती करण्याचं धाडस हवं. धाडस करण्यास जिद्दीची जोड मिळाली तर शेती व्यवसायातून आपल्या देशाचा आर्थिक विकासाचा आलेख नेहमीच उंचावणारा राहील यात शंका नाही. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. पैका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बॅडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. शेती हाच आपला परंपरागत चालत आलेला व्यवसाय आहे
आणि मी तो मनापासून करणारच असा ठाम निश्चय एकदा मनाशी केला की मग त्या दृष्टीनं नव्या नव्या कल्पना, विचार, प्रयोग करून पाहणे या सर्व गोष्टी सुरू होतात. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या तळबीड गावातील सुधीर चिवटे हे असेच एक हाडाचे शेतकरी. परंपरागत असलेला शेती व्यवसाय गेली 15 ते 20 वर्ष ते मोठ्या कष्टानं जिद्दीनं करत आहेत. मशागतीच्या, खत देण्याच्या नव्या नव्या कल्पना प्रयोगातून सिद्ध करू पाहत आहेत. सेंद्रिय शेतीमध्ये गेले 12-14 वर्षांनी मी प्रयोग करत आहे. सेंद्रिय शेतीतले प्रयोग आपल्या जमिनीची ताकद शाबूत राहिली पाहिजे यासाठी आमचे नवीन नवीन प्रयोग असायचे. ऊसाचा पालापाचोळा न जाळणे, जास्तीत जास्त शेणखताचा उपयोग होणे, गोमूत्राचा उपयोग होणे आणि अशा प्रकारे धनधान्य तयार झालं तर ते पुढच्या पिढीलाही चांगले मिळेल. सुधीर चिवटे कोणतंही पीक घेण्याआधी जमिनीची मशागत व्यवस्थित करून घेतात. सेंद्रिय शेती करत असताना शक्यतो भांगलन प्रकाराच्या ऐवजी जर भांगलन जास्त नको असेल तर माणसाने बैलाच्या डुब्याचा वापर करावा की जेणेकरून एकाच वेळा 4-5-6 डुबे आपण चालून अंतर मशागत शेतातली लवकर होऊ शकते. तेवढं क्षेत्र जर आपण भांगलायचं म्हणलं तर साधारण आता एक लेबर मॅक्झिमम 1-1.5 गुंठा क्षेत्र रोज भांगलू शकतो व्यवस्थितच. आणि डुब्यानं जर आपण करायचं म्हणलं तर एक जोडी आणि 6 माणसं असतील तर 4 ते 5 एकर आपण दिवसभर डुबू शकतो. मग ती जर तफावत बघितली तर 1/4 जे काम आपलं होणार आहे ते 110 पैसे मॅक्झिमम जाणार. म्हणजे 1000 रुपये खर्च आला त्याला फक्त आम्हाला एकरी 100 रुपयाच्या आसपासच खर्च येऊ शकतो बैलाच्या ह्यानं केलं तर. आणि वेळेवर जर आपण तुमच्या गोमूत्राच्या वगैरे फवारण्या घेतल्या तर पिकाला पण डायरेक्ट NPK त्यातनं मिळू शकतो. प्रत्यक्षात त्याचं ॲव्हरेज जे आहे ते साधारण 15 ते 20 फूट गहू होण्याची इथं शक्यता आहे. पण ऑर्गॅनिक पद्धतीने आमचा खर्च पण आता कमी झालेला आहे. अंतर्मशागत करणे हाचा जो खर्च आहे तो साधारण एकच फक्त भांगलन आम्ही या गव्हासाठी दिलेले आहे. आणि बाकीचं गव्हाचं जे क्षेत्र आहे ते बऱ्यापैकी खाली ऊन न पडल्यामुळं गव्हाला फुटवे बऱ्यापैकी प्रमाणात असतात. जवळजवळ आता 23 फुटवे आहेत गव्हाला आता जिथं आपण टोकन केली तिथं. त्यामुळं जमिनीत खाली पुरेसा ऊन न मिळाल्यामुळं इतर पीक तण उगवण्याचा प्रश्न जास्त आलेला नाही. अशा पद्धतीने आम्ही ते गव्हाचं पीक घेतलेलं आहे. गहू लावण्याआधी सोयाबीनचं पीक ते हेतुपूर्वक घेतात. जेव्हा गहू करायचा विचार केला होता ऑर्गॅनिक पद्धतीनं त्याच्या आधी आमचं सोयाबीनचं पीक होतं आणि सोयाबीनचं पीक काढल्यानंतर अंतर्मशागत थोडीशी शेताची केली, जास्त केलेली नव्हती का तर तो आपसा त्या पुढच्या पिकाला मिळावा म्हणून. आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष गहू लावला हा त्र्यंबक जातीचा गहू आहे आणि ही टोकन पद्धतीनं साधारण 2 एकर आता गव्हाचं क्षेत्र आहे. जमिनीची मशागत करत असताना सुरुवातीला जे आपण सोयाबीनचं पीक घेतलं होतं त्यावेळेला नांगरट वगैरे केली होती. नांगरट करून सरी सोडली, सरी सोडून रोटावेटर मारला की जेणेकरून ते बारीक झालं आणि सोयाबीनचं पीक आम्ही काढून घेतलं. पण सोयाबीनच्या पिकानंतर मात्र त्यात जास्त मशागतीच्या केलेली नाही, फक्त कुळवाची एकच पाळी मारली. कारण सोयाबीनच्या त्या वापशावरच मला गव्हाचं पीक घ्यायचं होतं. कारण कंपल्सरी सोयाबीन हे आम्ही कापून घेतलं होतं कारण त्याचा जो पडणारा पालापाचोळा आणि काडी कचरा असेल तो पुढच्या पिकाला उपलब्ध व्हावा अशा पद्धतीने ती मशागत केलेली आहे. मोहरीचं आंतरपीक घेतल्यामुळं मोहरीचा उग्रदर्प गव्हावरील तांबेरा रोगाला अटकाव करतो. साधारण गव्हाला सर 21व्या दिवशी पाण्याची गरज असते. 17-18 दिवसापासून ते 21-22 दिवसापर्यंत. शेतामध्ये आमच्या काडी कचरा पालापाचोळा इतक्या वर्षी भरपूर असल्यामुळे 4-2 दिवस जरी आम्ही मागं पुढं झालं तर आता आम्हाला एवढा काही इफेक्ट होत नाही. तर साधारण 18व्या-19व्या दिवशीपासून आम्ही पाणी चालू करतो. ते 2 दिवसाला आमचं पाणी होतं. तर साधारण हे 4 पाणी आता संपलेले आहेत. अजून एक पाणी ह्याला होणार आहे म्हणजे साधारण 90-95 दिवशी गहू हा निघू शकतोय. गोमूत्र, शेण यांची स्लरी 1 दिवसाआड शेतात सोडली जाते. सेंद्रिय शेतीचा हा प्रयोग उत्पादन खर्चात बचत करणारा ठरला आहे. तो गहू ऑर्गॅनिक पद्धतीने आपण घेतोय. कालच आमचं इथं पाणी झालं तेव्हा मलमूत्र स्लरी गेले 2 दिवस झाली चालू होती. साधारण 100 लिटर जर गोमूत्र असेल तर ते 1/3 विभागात आम्ही विभागतो आणि ते एक पाण्याआड गोमूत्र सोडलं जातं. गोमूत्र शेतामध्ये सोडत असताना शक्यतो पाट पाण्याचाच वापर करतोय कारण त्या पाईपामध्ये चोकअप होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा 2-3 आमचे असे प्रयोग फसल्यामुळे आम्ही शक्यतो पाट पाण्यात देतो. ते सर आत्ता पण याला साधारण 350 लिटरच्या आसपास गोमूत्र आणि द्विदल धान्याचं पीठ, गुळ, काकवी असं एकत्र केलेली स्लरी सोडून झालेले.
द्विदल धान्याचं पीठ गुळ काकवी जर असं आपण प्रमाण वापरलं 15 ते 20 दिवस ते असं हौदामध्ये भरून ठेवायचं आणि ते डायरेक्ट पाट पाण्यात नसलेली तो नळ चालू करायचा आणि त्यातनं द्यायचं. सर पीक लगेच बोललं जातं, पिकाला 24 तासात काळोखी तयार होती आणि अशा वेळेला द्यायचं की ज्यावेळेला त्या पिकानं आपल्याला पाणी मारलं पाहिजे, नकळत शेतामध्ये थोडीशी भेग तयार झाली पाहिजे आणि भेग तयार झाल्याशिवाय पाणी गोमूत्र आपलं खाली जाणार नाही आणि त्याच्या मुळापर्यंत पोचणार नाही. अशा पद्धतीनं आता ती करतोय आणि लोकांनी अशा पद्धतीने शेती करावी जेणेकरून स्वतःलाही आहार चांगला मिळेल आणि लोकांनाही मिळेल. वेळोवेळी मिळणारा कृषी तज्ज्ञांचा सल्ला, मार्गदर्शन यामुळं चांगलं उत्पन्न मिळण्यास मदत होत आहे. जर लोकांना अन्नधान्य जर चांगलं मिळालं तर निश्चितच लोक आजारी पडणार नाहीत. कालच काही माझ्याकडं पुण्याहून ग्राहक खास गव्हाची शेती प्लस ज्वारी तुमचा गुळ काकवी न्यायला ह्याच्यामध्ये आले होते तळबीडमध्ये. सर ही लोक जेव्हा आत्मविश्वासाने इथे येतात, गेले 15-20 वर्षातले प्रयोग मी आत्ता पण एक्झिबिशनमध्ये भाग घ्यायचो. कराड, तळबीड, सातारा, सांगली, कोल्हापूर, आंतरराष्ट्रीय लेवल कलकत्ता एक्झिबिशनसुद्धा मध्ये भाग घेतला आणि मी माझ्या गुळ काकवीसाठी 1 नंबरचं बक्षीस शासनाकडून मला मिळालं होतं. गेल्या 2 वर्षापूर्वी मला महाराष्ट्राचा कृषीभूषण पुरस्कारसुद्धा मिळाला. तर हे जे शेतातले प्रयोग चालले, जे कृषी विभागाची लोक वरचेवर येत असतात, त्यांचं नवीन नवीन जे तंत्रज्ञान आहे ते पण आम्हाला माहिती देत असतात. त्याच्यामुळं प्रोडक्शन ऑफ कॉस्ट कमी होणे आणि लोकांना सात्विक अन्न तयार करून देणे याच्या मग आम्ही कुटुंबासहित पछाडले गेलो आणि मग आमचा जो इथला स्थानिक जे संबंधित लोक आहेत ती पण आम्हाला सपोर्ट या विषयावर मदत करत असतात. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत. त्यातली सर्वात महत्त्वाची गरज अन्नाची. ते सकस आणि पोषक हवं. त्यासाठी जमिनीची मशागत ते तयार पीक या पिकाच्या प्रत्येक टप्प्यावर अभ्यासपूर्ण प्रयत्न व्हायला हवेत. माझ्या हिशोबाने आज रोजी जे काय उत्पन्न तयार होणार आहे त्यातला 1/5 फक्त हा खर्च होणार आहे. आता एकाच 5 सुरुवातीला लेबरमुळे आम्हाला जास्त खर्च असायचा, पण आता हे टोकन पद्धत केल्यामुळं आणि भांगलन प्रमाण अतिशय कमी झालं, त्यामुळं हा खर्चाचं प्रमाण आता कमी होत चालले. परंपरागत सर शेती करत असताना सुरुवातीला आता काही लोक आम्हाला इथे वयस्कर लोक सपोर्ट करत असतात की आम्ही त्यावेळेला अशीच पद्धतीने शेती करत होतो. पण आत्ताचा एकूण वाढलेला खर्च, प्रोडक्शन ऑफ कॉस्ट आणि वेळेवर काम होणे यासाठी लोक जास्तीत जास्त त्या मशीनकडे धावायला लागलेत. पण आज रोजी ज्या काही मशिनरी निघाल्यात त्याचं असणारं वजन तर त्याचाही आपण विचार केला पाहिजे. का तर आपल्याला इथे जमीन आता पोकळ करायची चालली का परत प्रेस करायची चालली हा पण विषय नक्कीच येऊ शकतो. तर थोडीशी परंपरागत पद्धत पण वापरली पाहिजे आणि लेबर वजा काही ठिकाणी अडचण असेल पण जास्ती मशिनरी न वापरता शक्यतो परंपरागत पद्धतीनंच पण उत्पादन चांगलं निघेल आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पण त्याचं कमी होत चालले. तर परंपरागत पद्धत आणि नवीन ह्या दोघांचा कुठेतरी समतोल साधूनच आपण शेती केली पाहिजे. अशा प्रकारे उत्पादित झालेला माल म्हणजेच अन्नधान्य शेतकऱ्याला आर्थिक सुबत्ता तर मिळवून देतोच, शिवाय खाणाऱ्याची शारीरिक सुबत्ता टिकवण्यास मदत करतो. म्हणूनच सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या तळबीडचे सुधीर चिवटे यांच्यासारखी इतरही शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतावर गव्हाची लागवड केली तर गहू उत्पादनातली सकसता देशाचा आर्थिक विकास करण्यास नक्कीच फायदेशीर ठरेल. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.